हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर मला माहिती आहे माझा व्हिडिओ खूप दिवसानंतर आलेला आहे. काय करणार, बाबूचा ॲन्युअल डे होता ना, तर मग त्याच्यामुळे मला टाईमच भेटला नाही व्हिडिओ एडिट करायला आणि पोस्ट करायला. टाईम तर तुम्हाला माहिती आहे किती लागतो. मग आज जाणार आहोत आम्ही दादर मार्केटला. मग दादरला मार्केटला जायचं म्हटलं तर आता पैसे लागतीलच ना. तर यांनी कॅश काढली ATMमधून आणि पिल्लूचं इथे चालूच होतं. माझ्याकडे बसलेला अगोदर रिक्षामध्ये आणि मध्येच काय झालं काय माहिती, त्याच्या डॅड्याकडे गेला. मग आम्ही आलो इथे घाटकोपर स्टेशनला आणि पिल्लूचं काय मस्त डॅडाचा हात पकडून मस्त चालू आहे आणि यांनी इथे तिकीट काढायसाठी मग लाईनमध्ये थांबले आणि गर्दी खूप झालेली. यांना बोललेली की आपण उद्या जाऊया, पण आपली माणसं ऐकतात कुठं हो. मग इथे आलो आम्ही दादर स्टेशनला आणि तिथून चालत जायचं होतं मनीष मार्केटला. आता हे शूज घेतलेत मी हातामध्ये. तुम्ही म्हणतात चल का घेतले, कारण का मला चावत होते ना. काय करणार आता, हे नसतं केलं तर आपल्याला नवीन शूज भेटले नसते ना. काही नाही होते, नाटक होतं फक्त. मग इथे आलो, ग्राउंडला लेडीज सेक्शन होतं म्हणून आम्ही फर्स्ट फ्लोअरवर गेलो आणि इथे पिल्लूचं काय माहिती काय चालू होतं. हे तर मुलींचं होतं आणि मस्त हाक करतोय. काय करतोय मलाच कळत नाही आता, काय आवडलं त्याला. मग याच्या डॅडाने इथे त्यांना कपडे जे पाहिजे होते ते घेतले आणि मग आम्हाला लागली होती भूक. तर मी माझ्यासाठी मागवली पावभाजी आणि पिल्लूला विचारलं तर पिल्लू बोलतो मम्मा मी डोसा खाणार. आणि मस्त लगे इथं कांदा आणि लिंबू पिळून मस्त पावभाजी आणली आणि बाबूने माहिती मस्त हाताने खात होता स्वतःच फुकून. आता काय याला रोज बाहेर घेऊन येऊ का मी स्वतः हाताने खायसाठी. मग इथे आम्ही थोडासा पोटाला आधार दिला. मग काय अजून परत शॉपिंग चालू झाली आमची. मग साहेबांना पाहिजे होता चष्मा, त्याला चष्मा घेतला आणि मला पण घेतले कपडे वगैरे. त्याचा व्हिडिओ नाही केला मी. आणि इकडे ना दादर स्टेशनला सगळी धावपळ चालू होती पोलीसवाड्यामुळे, कारण का सगळे विक्रेते होते ना ते पळत होते आणि हे फुलवाल्यांचे तर पूर्ण फुलं फेकलेले. मला खूप वाईट वाटत होतं माहिती आहे का. माणूस पोट पण भरू शकत नाही एकदम मेहनत करून. भ्रष्टाचार तर चालूच आहे पण असं पण नाही भरू शकत. मग इथे बाबूने त्याचे बुक्स लागणारे घेतले. आम्ही आलो आमच्या एरियामध्ये आणि बाहेरूनच जेवण घेऊन आलेलो आणि मस्त लगे जेवण. असा होता आमचा दिवस गाईज. बाय. आणि बाबूसाठी केली होती